काय करत तरी स्नान करवलं. नंदी म्हणले देवा मेकअप म्हणे तूच करून दे. म्हणे देवा म्हणे काय फेऱ्यान लवली तर नाहीये. म्हणे मग पावडर म्हणे आण ना. म्हणे कुठलं. म्हणे जा सालोडाच्या स्मशानामध्ये भस्म असेल घेऊन या. सगळं भस्म नेलं महाराज भोलेनाथाच्या डोक्यावर. भूत ओरडायला लागले, किंचळायला लागले. महाराज ते नागपाश घेतले, गळ्यामध्ये आवळल्या गेले. रुद्राक्षाच्या माळा गजचर्म व्याघ्रांबर धारण करावं. चंद्रमा डोक्यावर घेतला, रुद्राक्षाची माळा सर्प हातामध्ये गुंडाळले आणि भूत ओरडायला लागले. भूत ओरडायला लागले, रडायला लागले. अरे वरात निघाली भोले बाबाची. हातवर जय हो भोलेनाथ. हातवर
बस राजा, भूतांना आनंद झाला फक्त पाहिजे. मोबाईल खाली ठेवा, ठेवा ते मोबाईल खाली. ओ हा, नंदी बाबाला आनंद झाला, नंदी बाबाला राहिले. आणि हे सगळे जे भूत आहे का ना, सावडातलेच भूत आहे बरं. हे बाहेरचे भूत नाही आहे. ए भूतांनो, ए भूतांनो, इकडे पहा जरा, डोके हलवा बरं तुमचे. हा, भोले बाबा. अरे अरे भोले बाबाची वरात आली महाराज. कुठं? नाचत ओरडत किंकाळत भूते वेचाळ वेताळ नाचते, हर्षयुक्त उमापती. दरवाजात आले ना महाराज, आणि आल्याबरोबर मैना राणी उठल्या. त्या दारात उभं राहा, दारात उभं राहा. आणि मैना राणी उठली. ओ मैना राणी, हो मैना राणी उठ, आणि जा अक्षमान करा. ताट घेऊन, आरतीचे ताट घेऊन अक्षमान करायसाठी गेली महाराज. कुठं? भगवान शिवाच्या जवळ. आणि जसं शिवाला पाहिलं, अटॅकच यायच्या बाजूला धाडकन खाली कोसळली. आता खाली पडली ना, राजानं उचललं, नातमध्ये आणलं. महाराज, माझ्या पोरीला जिवंत पेटवा म्हणले, पण या चोकड्याच्या हातात देऊ नका. माता पार्वती जवळ गेली, सांगितलं म्हणे, आई तू बाह्य रूप बघतेस, अंतर रूप बघ. अंतर रूप बघितलं, दिव्य रूप दाखवलं महाराज. आणि स्वरूपाला भावल्या गेले, आणि अक्षमान करायला लागले. आणि इकडं सगळ्यांना आनंदी आनंद झाला. आणि आनंदाच्या गजरात हातवर सगळ्या. हातवर म्हटलं. हा, नंदी बाबा जरा जास्त आनंदी आहे. कोई नहीं है, कोई नहीं है, कोई नहीं. भोलेनाथ से मेरा यह कोई नहीं. नाथ से मेरा यह कोई नहीं. डम डम बोले अग्नि गम में खोले, अग्नि गम में भेद खोले, अग्नि गम में भेद खोले. उनका डमरू डम 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 उनका डमरू डम डम बोले अग्नि गम में खोले, अग्नि गम में भेद खोले. डमरू बजाने वाला कोई नहीं, ऐसा
जब जब बनते आप चमकते अगले पिछले आप चमकते अगले पिछले आप चमकते अगले पिछले आया जब जब करवट बदले आप चमकते अगले पिछले आप चमकते अगले पिछले जो कुछ जाने वाला कोई नहीं शिव भगवान की जय। माता मैनेनं माता पार्वतीला ओवाळलं आणि त्यानंतर मंगलवाद्यांचा गजर होऊ लागला आणि मंगलवाद्यांच्या गजरामध्ये आज सरळ यज्ञ मंडपामध्ये भगवान शिवाचं आगमन होतं। खाली असतं आरती आता अक्षदा आता खाना दिले हातात अक्षर टाकले हातात आणि त्यानंतर सप्तऋषी आले आणि मंगलाक्षरा स्वस्ती वाचन करायला सुरुवात झाली।
ओम स्वस्तिनेन्द्रो वृद्धश्रवाः विश्ववेदाः स्वस्ति नस्ता अरक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु उमामहेश्वराय नमः। उमा महेश्वर शुभ मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सीतितं बल्लाळोरुडं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरम् गिरिदात्मकं सुरवरदनं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामोराञ्जन संस्कृत गणपति कुर्यात् सदा मङ्गलं उमा महेश्वर शुभ मंगल सावधान। सर्वदा शुभमंगल शेवटचं मंगलाष्टक आहे, सगळ्यांनी सावध होऊन ऐकावं. बँड बाजा फटाके बिटाके तयारी ठेवा. मंगल
विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदते गृहस्मरामि लक्ष्मीनारायण शिवमंगल नारायण शिवमंगल रामचंद्र शिवमंगल करांगळीमध्ये पकडा, करांगळीत बोट पकडा आणि आणा सिंहासनावर. त्या सिंहासनावर टाकले आस्ते टाका त्याच्यावर दोन. आज देव आहेत ते भूतांनो खाली बसा 2 मिनिटं. त्या सूचना मला सांगायची. हा लक्षात घ्या. सूचना मी आहे बस ना 2 मिनिटं बस. माऊली महावैष्णव श्रीमंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिराचं बांधकाम आपल्या गावामध्ये होत आहे, पण अजूनही ते बांधकाम अपूर्ण आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी समस्त जनता जनार्दन वासियांनी सढळ हाताने मदत करावी ही विनंती. यथाशक्तीनुसार असं नाही आहे का बा पैसा दिला पाहिजे. विटा देऊ शकता, सिमेंट देऊ शकता, गिट्टी देऊ शकता, रेती देऊ शकता, लोखंड देऊ शकता. जेही यथाशक्ती यथोचित मदत तुम्हाला करता येईल. कारण संकल्प असा आहे काही त्या 1 वर्षामध्ये माऊलींची स्थापना या ठिकाणी झाली पाहिजे आणि ते सगळं तुम्हीच करू शकता आणि ते तुम्हाला करायचं आहे. म्हणून लवकरात लवकर ते मंदिर झालं पाहिजे याची काळजी घ्या. त्यानंतर आज आपल्या भागवत कथेमध्ये याच्याच शिवमहापुराण कथेमध्ये याच्या आधी आमची कथा झाली होती बुट्टीबोरीजवळ आसोला. त्यांचं पहिलंच वर्ष होतं आणि मुलामुलांनी नियोजन केलं होतं. खरं तर मोठ्या मोठ्या नियोजनाला लाजवेल असं ते नियोजन होतं. इतकं अभूतपूर्व ते नियोजन त्यांनी केलेलं होतं आणि माझ्याशी ते जोडल्या गेलेले आहेत. म्हणून त्यांना मी दरवर्षीप्रमाणे सारोडचं कौतुक सांगत असतो. कुठे कुठे गेलो तुम्ही सांग ए पोरी बस खाली. कुठेही सारोडचं कौतुक सांगत असतो. आणि म्हणून माझ्या आग्रहास्तव आसोला ग्रामवासी भक्त मंडळ या ठिकाणी आलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. नंतर सत्कार होईल. त्यानंतर आपल्या शिवकथेमध्ये आज आपले सन्माननीय काही पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे त्यांचा सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आधी त्यांचा सत्कार समारंभ होईल. त्याच्यानंतर भगवान भोलेनाथाच्या विवाहाचा आनंद आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आरती होईल. आणि एक सांगू का झालं आता अजून आता दिवस राहिला. नंतर कोणी पुन्हा इथे येणार नाहीये सांगण्यासाठी. म्हणून आता थोडासा उशीर झालाय आजच्या दिवस तरी होऊ द्या. भरपूर भक्कम आनंद आपल्याला घ्यायचा आहे. थांबा 2 मिनिटं सत्कार होऊ द्या नंतर आहे. हॅलो श्री गुरुदेव. आजच्या या शिव महापुराण कथेमध्ये आपल्या इथे दरवेळेस आपल्या गावामध्ये मदत करणारे एकता टीम लेआउटचे संचालक बबनजी यादव साहेब यांना विनंती करतो की आपण महाराजांना पुष्पहार देऊन सन्मान करावा. त्याचप्रमाणे रोबोट जिम वर्धा येथील संचालक अश्विनजी साऊ साहेब हे सुद्धा आलेले आहेत. ते सुद्धा महाराजांचा हार घालून सन्मान करतील अशी विनंती करतो.
साहेबांना दिलं ना ती लाईन बबनजी यादव हे उत्तर प्रदेशमधील आहेत असून यांनी अनेक गरीब महिलांचे गरीब मुलींचे लग्न सुद्धा स्वतःच्या खर्चाने केलेले आहेत। एवढंच नव्हे तर जिथे जिथे कार्यक्रम होतात तिथे तिथे मोठ्या प्रमाणात अन्नदान करतात। दोघा टाळ्यांच्या त्यांचं आपण अभिनंदन करूया। त्याचप्रमाणे रोबोट जी वर्धेतील आमचे मित्र अश्विनजी साहू हे सुद्धा प्रत्येक कार्यक्रमाला मदत करतात। ते सुद्धा महाराजांना हार घालून त्यांचा सन्मान करतील। त्याचप्रमाणे न्यू युवाशक्ती बांधकाम कामगार संघटना सारोड्यापूर यांचे अध्यक्ष सुनील पिसुड्डे व संघटनेचे सर्व सदस्य मंचावर येऊन महाराजांचा सन्मान करतील। मंडळाचे संघटनेचे सर्व सदस्य मंचावर येतील। न्यू युवा बांधकाम कामगार संघटना न्यू युवाशक्ती बांधकाम कामगार संघटना सारोड्यापूर अध्यक्ष सुनील पिसुड्डे व त्यांचे सर्व सदस्यगण पुष्पहारती महाराजांचा सन्मान करतील अशी विनंती करतो। तुम्हाला भेटला अरे भेटला उद्या दिनांक 30 जानेवारीला सकाळी 10 ते 1 महात्मा गांधी आयुर्वेदिक रुग्णालय सारोड्यापूरच्या वतीने सर्व प्रकारची आरोग्य तपासणी सोबतच डोळे तपासणी होईल। त्या उद्याला सर्वांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी। यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय बाळाभाऊ साठवणे सावंगी मिनी हे सुद्धा मंचावर येतील। त्यानंतर आपल्या माऊली सेवा भागवत समितीचे अध्यक्ष श्री विनोद भाऊ महाकाळकर यांचं स्वागत साहेबांना करायचंय, तरी विनोद भाऊंनी वरती यावं मंचावर। दरवर्षी संत माऊली सेवा मंडळ आपलं हे भागवत सेवा समिती मोठ्या उत्साहाने हे कार्य पार पाडतात। सर्व समितीच्या वतीने विनोद भाऊ महाकाळकर यांचा न्यू युवा बांधकाम कामगार संघटनेतर्फे सन्मान होत आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं। यानंतर इथे आलेल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करूया। सर्वप्रथम बबनजी यादव साहेब मंचावर येतील। नव युवा शक्ती संघटना कडून आता साहेब
साहेबांनी सांगितलं मंडळाच्या मंदिराच्या बांधकामासाठी 10,000 रुपयांची सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. धन्यवाद सुनील भाऊ. आरती व प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही मंडपाच्या बाहेर जाऊ नये. आणि सर्वात महत्वाचं शिवभक्ताचं लग्न आपल्या भाग्यात आहे, तेव्हा कृपया मंडपाच्या बाहेर कोणीही जाऊ नये. आज थोडा उशीर होईल तरी चालेल. ज्यांनी ज्यांनी ग्रंथासाठी नाव दिलेले आहेत त्यांना ग्रंथ पण आजच मिळणार आहेत. उद्याला ग्रंथ पण वाटप आहेत. सुनील घ्या, लवकर लवकर घ्या. एक मिनिट एक मिनिट. यानंतर बबनजी यादव यांचा सन्मान मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णाजी सातपुते व मधुकर भाऊ तेरांदे हे करतील अशी त्यांना विनंती करतो. बबनजी यादव म्हणजे हे एक उत्तर प्रदेशमधील रहिवासी असून उदार व्यक्तिमत्व आहेत. आपल्या सालोडला त्यांनी भरपूर सहकार्य केले. कबड्डी असो, क्रिकेट असो, यात्रेतला महाप्रसाद असो की अन्य कुठलेही सामाजिक कार्य असो ते मोठ्या प्रमाणात मदत करतात. त्यांचा सन्मान मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णाभाऊ सातपुते व मधुकर भाऊ तेरांदे शॉल व सन्मानचिन्ह देऊन करतील अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर अश्विनजी साहू मंचावर येतील. त्यांचा सन्मान मंडळाचे सचिव विलासभाऊ तडस व निखिल शिंदे करतील अशी त्यांना विनंती करतो. अश्विनी साहू हे एक वर्धा शहरातील